नमस्कार मंडळी. आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण देवीला 7वी माळ चढवणार आहोत. महासरस्वतीचं स्तवन आपण या आजच्या माळेमधनं करणार आहोत. शारदा म्हणजेच सरस्वती, हीच शारदीय चंद्रकळा आहे. ह्या संपूर्ण नवरात्री पर्वाची आणि ऋतूची ती प्रमुख देवता आहे. विद्या, कला, ज्ञान आणि भक्ती वैराग्याची ती कुलदेवता आहे. पराक्रमाशिवाय आणि वैभवाशिवाय जीवन शक्य होत नाही हे आपल्याला महाकालीने आणि महालक्ष्मीने सांगितलं आहे. पण जीवनाचा मतितार्थ सांगणारी, जीवन का जगायचं, कशासाठी जगायचं हे सांगणारी देवता म्हणजे शारदा महासरस्वती आहे. ही देवी सरस्वती आपल्या बुद्धीचं मालिन्य घालवून टाकते मंडळी. तिच्या एका हातामध्ये ज्ञानाचं जे वाहन आहे पुस्तक, ते पुस्तक तिच्या एका हातामध्ये आहे. जे जे उत्तम, उदात्त आणि छान आहे त्या सगळ्यांची ती स्वामिनी आहे. ज्ञान संपादनाची आवश्यकता ती प्रतिपादन करते. संस्कृती जणू काही तिच्या ठाईच वास करते मंडळी. आणि अशी ही देवी सरस्वती जी आहे तिने आपल्याला सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना आपण पूर्वापार करत आलेलो आहोत. या देवी शारदेचं अजून एक आपल्याला वैशिष्ट्य काय सांगता येईल? श्रोते हो, ही देवी शारदा सरस्वती ही वाणीचे जे 4 प्रकार आहेत त्याची ही देवता आहे. 4 प्रकारची वाणी हे तिचंच रूप आहे. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे जे वाणीचे प्रकार आहेत, हे वाणीचे प्रकार निर्माण करण्याचं तिचं जे सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य खरोखर अतिशय विलोभनीय आहे आणि विस्मयकारक आहे. ती 4 प्रकारच्या वाणी निर्माण करते. त्यामुळे समर्थ रामदासांनी सुद्धा शारदेचं स्तवन करताना काय म्हटलंय? समर्थ रामदास म्हणतात, नमू शारदा मूळ चत्वारी वाचा. अशी ही आपली देवी शारदा आहे, सरस्वती आहे. आता अजून एक इथे मुद्दा मांडायचा आहे, तो म्हणजे वाणीचे 4 प्रकार तर आपण बघितले, त्याची देवता शारदा आहे हे पण आपण पाहिलं. परंतु देवी शारदा शब्द निर्माण तर करतेच, पण शब्द निर्माण करता करता शब्दातील ध्वनी सुद्धा ती निर्माण करू शकते. इतकी अलौकिकता या सरस्वती देवीजवळ आहे. शब्दातीत ध्वनी म्हणजे काय श्रोते हो? सोपं. शब्दातीत ध्वनी याचा अर्थ अनाहत नाद, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आघात न करता जो निर्माण झालेला नाद आहे त्याला म्हणायचं अनाहत नाद किंवा शब्दातीत ध्वनी. आणि त्याच्यावर सुद्धा स्वामित्व आपली ही देवी सरस्वतीच दाखवते. हे स्वामित्व सुद्धा तिचंच आहे श्रोते हो. देवी सरस्वती अजून काय करते? तिच्या मनामध्ये आपल्या भक्तांबद्दल जी गोष्ट तयार करायची असेल ती गोष्ट आपल्या भक्तांच्या मनी मानसी ती बिंबवते. आणि हे करत असताना शब्दांच्या माध्यमाशिवाय ती जणू काही भक्तांना काय करत असते? उपदेश करत असते आणि सांगत असते, तुमचं मनोगत मात्र तुम्ही शब्दांच्या माध्यमातनं, शब्दांच्या सामर्थ्यामधनं प्रगट करा. इतकी सारी वैभवता, इतकी सारी लौकिकता या देवी शारदेजवळ आहे मंडळी. अजून या देवी शारदेबद्दल काय सांगता येईल? ती गान प्रवीण आहे. वीणा वर दंड मंडित करा अशी आहे. त्रिभुवनाला मोहवून टाकणारी आहे. त्याच्याशिवाय मंडळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा या देवी सरस्वती समोर नतमस्तक होतात.
म्हणजे केवढं सामर्थ्य तिच्याकडे आहे बघा. तिचा जो शुभ्र वर्ण आहे ना, तो सत्वगुणाचं निदर्शक मानला गेलेला आहे. ज्या वेळेला ही शारदा आपल्या साधकावरती प्रसन्न होते, तेव्हा मात्र ती भरभरून स्वतःकडचं वैभव त्या साधकाला, त्या भक्ताला बहाल करते. आणि ह्याची खुद्द साक्ष किंवा दाखला आपल्याला आदि शंकराचार्यांच्या उदाहरणामध्ये सापडतो. आदि शंकराचार्यांनी स्पष्टच सांगून ठेवलेलं आहे. आदि शंकराचार्यांना केवळ 32 वर्षांचं आयुष्य लाभलं होतं, पण त्या 32 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. त्यांनी काय काय कार्य केलं? संपूर्ण शास्त्रांचा अभ्यास केला, वेदांताचा अभ्यास केला मोजक्या वर्षामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी प्रस्थानत्रयी जे आहेत त्याच्यावरचं भाष्य त्यांनी लिहिलं. अद्वैत सिद्धांताचा प्रसार त्यांनी आसेतू हिमालयपर्यंत केला. आणि हे सगळं करण्यासाठी वाग्देवता म्हणजेच देवी सरस्वती, शारदा माझ्यावरती प्रसन्न होती असं शंकराचार्यांनी नमूद केलेलं आहे. आणि आपल्याला सुद्धा समाजात मंडळी दिसतं ना, कधी कधी एखाद्या व्यक्तीजवळ इतकी प्रतिभा असते की आपण सहज म्हणून जातो की शारदा याच्यावर प्रसन्न आहे, देवी सरस्वती याच्यावर प्रसन्न आहे, देवी सरस्वतीचा वरदहस्त या व्यक्तीवरती आहे. म्हणजेच आपल्याकडचं वैभव ती भरभरून देते. पण कधी देते? आपण मनापासनं जर का तिची प्रार्थना करू, तिची आराधना करू, ज्ञान संपादनाची तळमळ वाढवू, त्यावेळेला. आता तिचे हे सगळे गुणवैशिष्ट्य सांगितल्यानंतर अनेक लेखकांनी देवी शारदेचं स्तवन केलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रमुख आपल्या संतांची सुद्धा नावं सांगता येतील. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी या सगळ्या संत श्रेष्ठींनी आपल्या ग्रंथांमध्ये देवी सरस्वतीची स्तुती केलेली आहे, वाहवा केलेली आहे, तिचं गुणगान केलेलं आहे. आणि ते अतिशय अचूक शब्दांमध्ये आपल्या ग्रंथारंभी म्हणा किंवा ग्रंथांमध्ये म्हणा जागोजागी अधोरेखित केलेलं आहे. अशी ही आहे मंडळी देवी शारदा आपली. आणि अजून आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल की ही जी देवी शारदा आहे ना, या देवी शारदेची उपासना करण्यासाठी आपल्याला फार काही लागत नाही. फक्त एक गोष्ट मात्र लागते, ती म्हणजे जबरदस्त इच्छाशक्ती, ज्ञान संपादन करण्याची तळमळ. आपल्याकडे जर का ती ज्ञान संपादनाची तळमळ असेल तर देवी सरस्वती नक्कीच आपल्याला सहाय्य करणार आहे, सहाय्य करतेच. आणि तिचे जे वाणीचे 4 प्रकार आहेत त्याच्यामधनं ती आपल्या समोर संपूर्णपणे तिचं वैभव बहाल करते. आणि म्हणून शब्दाचं सामर्थ्य आपल्याला या देवी शारदेकडे बघितल्यानंतर नक्कीच उमगून येतं मंडळी. त्याच्यामुळे ज्याला शब्दाचं सामर्थ्य माहिती आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आजच्या ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने देवी शारदेला वंदन केलं पाहिजे. आणि तिच्यासमोर नतमस्तक होऊन आपण मनोभावे तिला सांगितलं पाहिजे की हे देवी शारदे, सरस्वती देवी, तुझा वरदहस्त असाच आमच्यावरती कायम राहू दे, तुझी कृपा आमच्यावरती अशीच कायम राहू दे. आणि मंडळी अजून एक मुद्दा मला इथे नमूद करायचा आहे. आपल्याला जर का स्वतःचं अस्तित्व समाजामध्ये, देशामध्ये सिद्ध करायचं असेल, मोठेपणा मिळवायचा असेल, आपले नेतृत्व गुण दाखवायचे असतील, आपली जी ज्ञानाची उडी आहे ती समाजासमोर प्रगट करायची असेल तर आपल्याला देवी सरस्वतीचं सहाय्य निश्चितच आवश्यक आहे. तिच्या आधाराने, तिच्या आशीर्वादाने आपण ही संपूर्ण कामं अगदी लीलया पार पाडू शकतो, करू शकतो. आणि खरंच आहे, तुमच्याकडे जर का ज्ञान असेल, तुमच्याकडे जर का विद्या असेल तरच समाज तुमच्याकडे आदराने बघणार आहे.
आणि त्याच्यासाठी आपल्याला देवी सरस्वतीचा कृपा प्रसाद लाभणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या शारदीय नवरात्राच्या उत्सवातच केवळ नाही, आपण पाटीपूजन करतो. दसऱ्याला सरस्वती काढतो आकड्यांची. तिचं नुसतं पाटीपूजन करायचं नाही आहे, तर त्या पाटीपूजनामधनं आपण ज्ञानाचा वसा घेण्याचा शुभारंभ करत आहोत असं सुद्धा देवीला आपण मनोमन सांगायचं आहे. मग खरोखर ती तिचा जो कृपा आशीर्वाद आहे तो आपल्यावरती ठेवणार आहे. अशा या देवीला आपण सगळ्यांनी वंदन करूया आणि आपल्या वैखरी वाणीने आपण तिला वंदन करून म्हणूया, शारदायै नमः, शारदायै नमः. जगदंब उदयोस्तु, जगदंब उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.